विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. म्हणून आता आपण नवीन घेऊन आलो आहोत. नवीन अभ्यासक्रमावर आधारित मराठी इयत्ता 6वी धडा 2 पुस्तक माझा गुरु. प्रश्न पहिला, कोणते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. उत्तर आहे लेखक म्हणजेच संदीप खरे. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकांसमोर ठेवणारी. आई. पुस्तकात लेखकाला भेटणारे. लेखक आणि कवी. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी. लेखकांची मुलगी. प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. शब्द आहेत कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर, लेखकाला लहानपणापासून वाचनाची आवड होती, त्यामुळे पुस्तके पटकन वाचून पूर्ण करायचे. खेळण्यापेक्षा पुस्तके विकत घेणं त्यांना जास्त आवडायचे. कविता लेखनाबद्दलचा लेखकांचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, लेखक 4थीत असताना त्यांना पहिली कविता सुचली. ती सर्वांना आवडली. त्यानंतर त्यांची शब्दांशी मैत्री झाली आणि ते नियमित कविता लिहू लागले. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? उत्तर, लेखकांच्या जीवनातील अनेक अनुभव त्यांच्या कवितांमध्ये उतरले आहेत. दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून जन्माला आली, त्यामुळे ते असे म्हणतात. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर, पुस्तकांमधून लेखकांना ज्ञान, प्रेरणा आणि जीवनाची योग्य दिशा मिळाली. विविध विषयांची माहिती आणि अनुभव पुस्तकामुळे मिळाले, म्हणून लेखकांनी पुस्तकांना आपले गुरु मानले. प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. लेखकांची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची.
कारण त्यांचा वाचनाचा वेग चांगला होता. कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे, कारण त्यामुळे ज्ञान वाढते, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि विविध विषय समजतात. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे, कारण त्या कवितेत अनेक बाबांची व्यथा आणि भावना प्रभावीपणे मांडल्या होत्या.